हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, मी माकोडे मास्तर बोलून राहिलो. पप्याचे बाबा बोलून राहिले का तिकडून? हाऊजी माकोडे मास्तर, मी पप्याचा बापच बोलून राहिलो. काऊनजी, काय झालं? कसं काय केला फोन एवढ्यानं? का राजू, कुठं राहते तुमचं लक्ष? 8 दिवस झाले तुमचं पोरग शाळेत नाही येऊन राहिलं. त्याची आजी मेली म्हणून मला सांगितलं का मास्तरजी माई आजी मेली म्हणे, तर आता मी काही येत नाही म्हणे तिची 14वी वगैरे होतपर्यंत. मला दया आली त्याच्यावर, तर दिल्या मी ना त्याला सुट्ट्या. पण आता मला दुसरे शाळेचे पोट्टे सांगून राहिले का हा पुऱ्या गावभर हुंदाडून राहिला म्हणून. बापा बापा कधी सांगता का जी मास्तर? हा, रोजच तर पप्या शाळेची बॅग घेऊन आणि डबा गिबा घेऊन जाऊन राहिला शाळेमध्ये, आणि तुम्ही म्हणून राहिले का येऊन नाही राहिला? का बोलायचं आहे? येऊन पाहणं शाळेत त्याची हजेरी. आणि विचारा पोट्या येईल शाळेच्या. 8 दिवस झाले येऊन नाही राहिला तो, हुंदाडून राहिला मस्त बाहेर. पहा जरा पोट्यांकडे लक्ष गिक्ष ठेवा. आता पुन्हा सांगतो तुम्हाला, आला नाही ना शाळेत त्याला या वर्षी बी नापास करतो मी. सांगून ठेवतो तुम्हाला. शाळा करते का मजाक करते? काही आहे का नाही शिक्षणाले महत्व? ओय पप्याची माय, हो ये बाहेर, ये ये ये, तुझ्या पोट्याचे पराक्रम सांगतो, ये ये. कायले एवढ्या जोरानं आळून राहिले? कामात आहो ना मी, रिकाम टेकडी बसली आहो का तुमच्यासारखी सोप्यावर? अगं ते पोट्ट पाय ना का करून राहिलो बाहेर. त्या मास्तरचा फोन आला होता, म्हणत होता शाळेत नाही येत म्हणे, 8 दिवसापासून येऊन नाही राहिला म्हणे. आणि सांगत होता म्हणे माझी आजी मेली जी, आता मी काही 14वी पर्यंत तुमच्या शाळेत नाही येऊ शकत. हे बाय असे लक्षण त्या पोट्ट्याचे. झाला का तो मास्तर? 8 दिवसापासून पोरग पाटी पुस्तक सारं घेऊन शाळेत चालला, मी पाठवून राहिली त्याले. पुरा त्याचा टिफिन गिफिन डबा गिबा सारं देतो त्याले बांधून. अन म्हणते माया पोराले शाळेत नाही येऊन राहिला म्हणून. अहो तर नाही येऊन राहिला म्हणूनच त्या मास्तरनं फोन केला ना मले. त्याची काही दुश्मनी आहे का त्या पोट्ट्या संग? त्यानं म्हटलं विचारा म्हणे शाळेत येऊन, चौकशी करा म्हणे त्याची, त्याच्या मित्रागित्राली विचारा म्हणे, हजेरी गिजेरी पहा म्हणे त्याची. मग का एवढं सांगून राहिलं तो मास्तर का खोटं बोलणार आहे का? माय खरं काजी पप्याचे बाबा, पण हा तर मला शाळेत जातो ग म्हणून शाळेत घराच्या बाहेर निघते जी. माय कसं करावं जी या पोट्ट्याचं? हे हात दिवसेंदिवस वाया होत चाललाय. थांब आता धुंडाले जातो त्याले गावात, आणतो त्याले, आणि घरी आल्यावर चांगलं टेनपतो त्याले आणि धाडतो मग शाळेत. पप्या दिसला का तुम्हाला? त्या मास्तरचा फोन आला होता त्याच्या, म्हणत होते का 8 दिवस झाला म्हणे पप्या शाळेत नाही गेला म्हणून. माय काका, तुम्ही कसे आहे? बरे आहे का? केव्हा झाली तुम्हाला दवाखान्यातून सुट्टी? मला दवाखान्यातून सुट्टी? अबे मी केव्हा दवाखान्यात होतो बे, सुट्टी भेटाले? अजी काका, आम्हाला पप्पाच तर सांगत होता का माझ्या बाबाच्या छातीमध्ये किडनी स्टोन झाला म्हणे, तर आता माझ्या बापाचं ऑपरेशन आहे म्हणे, तर आता मी काय 8-10 दिवस येऊ नाही शकणार म्हणे शाळेमध्ये. काय माझ्या छातीत किडनी स्टोन? अरे बापरे, भोसडीच्या पोट्ट्यानं साऱ्या खानदानीले मला बिमार केलं, मारलं. शाळेत नाही जासाठी. हो जी काका, त्यानं शाळेत हे सांगितलं का माझ्या बापाची माय मिली म्हणे, आता तिची 14वी वगैरे होतपर्यंत मी काय आता येत नाही म्हणे शाळेत. बापरे, माया पोट्ट एवढं भंगारी निघन? बापरे, मी तर कधी स्वप्नात बी विचार नाही केला. जा रे पोट्टे हो, पप्पाला शोधून आणा. आज चांगलं त्याला मरेत सोड टेनपतो आज. आणि तुम्ही पप्पाला शोधून आणलं तर तुम्हाला आज मटणाची पार्टी देतो रात्री मस्त. या माया घरी मटण दाबाले. माय मटण? काजी काका, आम्ही पप्पाला शोधून आणलं तर आम्हाला खरंच मटण जारण काजी? हो न बे, आज रात्री पक्क चारतो तुम्हा साऱ्यांले मटण. आज मी फक्त तुम्ही त्या हरामखोराले शोधून आणा. चला रे पोट्टे हो, आपण पप्पाला शोधून आणू. 1 तीर में 2 निशाण होते. कसं काय? अरे पप्पाला त्याचा बाप टेनपण, ते पाहून मस्त मजा बी घेऊ आणि रात्री मटण बी दाबू. झालं की नाही? 1 तीर में 2 निशाणे. चल बापू, पप्पाला खोटं बोलून त्याच्या बापाकडे घेऊन जाऊ. हे पप्या, काऊन रे एकटा कोण बसला येते नदीच्या काठी? चल ना, क्रिकेट खेळू आपण. चल, सारे पोट्टे जमा झाले आहे. अरे क्रिकेट खेळत आहे? हो चल खेळतो मी, तसा बी रिक्कामाच बसलो इथं. काऊन रे पप्या, शाळेत नाही गेला का तू आज? नाही रे भाऊ, तुला काय सांगू, माझा बाप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तर मला शाळेत जायला येऊच नाही भेटून राहिला ना. अरे बिचारा पप्या, शाळेत जायची इच्छा असून बी शाळेत नाही जाऊ शकत. हो ना बे यार, जाऊ दे. चल क्रिकेट खेळायला जाऊ. याजी काका, आणलं तुमच्या पप्याले. फक्त आज रात्रीची पार्टीची आठवण ठेव जा म्हणजे झालं. बे हरामखोरा, कायची पार्टी? आणि क्रिकेटचं नाव घेऊन मस्त मला उल्लू बनवलं आणि आणलं माझ्या बापासमोर.
बे हरामखोर हो तुम्ही, मित्र नाही दुश्मन बे माय दुश्मन. थांबा तुम्हाला पाहतो. बे हरामखोरा त्याला मग पाहिजो, पहिले मी पाहतो तुले. चाल. त्या मास्तरचा फोन आला होता, 8 दिवसापासून शाळेत नाही गेला म्हणे. काय दाढ भरते तुला शाळेत न जासाठी? लोकायले सांगते माया बापाले किडनी स्टोन झाला, छातीत झाला, इथं झाला तिथं झाला, माया बापाची माय मेली. चाल बापू, तुले टेनपतो चांगला घरी. मी नाही जाजी बाबा शाळेत. तो मास्तर मला नुसता जोडपत राहते आणि ढिगभर गृहपाठ देते आणि नुसता मला कोंबडा करून वर्गाच्या बाहेर ठेवते. माझ्या पायाच्या पोटऱ्याचे पुरे दगड झाले आहे. मला नाही जायचं आहे जी, मला नाही जायचं शाळेत. अबे असा कसा नाही जात शाळेत तू? तू का त्या बापाले बी जायला लागेल शाळेत? शाळेत नाही जाशील तर घरी का गाई म्हशी राखशील का? आजी बाप्पा, गाई म्हशी नाही तर मी डुकर बिचारायला घेऊन जाईन. फक्त मला शाळेत नका पाठवू तुम्ही. नाही रे नाही, तू असा काही ऐकायचं नाही. घ्या रे पोट्टे हो, पकडा याचे हातन तंगडे. घेऊन चाला गेले घासत घासत शाळेत. बे पोटे हो, मला हात लावला ना एका एकाची खुरमुंडीच करीन. मला नाही जायचं आहे शाळेत. तुम्ही आज आपल्या घरी जा. नाही जाजी बाबा, माझ्या पोटात दुखून राहिलं, कळा येऊन राहिला माझ्या पोटात. मला नाही जायचं शाळेत. अबे त्या पोटात दुखू दे, नाही तर कुठं बी दुखू दे, तुले आज नेऊनच आपटतो शाळेत. जे पप्या जाय ना शाळेत. आज तुला शाळेत पाठवायच्या खुशीत आम्हाला मटणाची पार्टी भेटणार आहे ना. ये बेहराम खरा, तुले मटनच खायचं होतं तर मला सांग असतं तर चारलं नसतं तुले नाक बुडेस्तवर. पण माझ्यासोबत धोकेबाजी करून का भेटलं बे तुम्हाला? नाही पप्या, तुले जर सोडलं तर आम्हाला मटन नाही खाले भेटन. थांबा चिल्लमसाठी हो, तुमचे सारे लफडे सांगतो तुमच्या घरच्या लोकायले. थांबा. नाही रे पप्या, असं नको करू भाऊ. सोडा रे त्याला, सोडा, नाही तर हा आपलीच वाट लावन. घे पप्या, सोडलं तुले. आम्ही नाही पोचवून देत तुले शाळेत, पण आमच्या घरच्यांना तू काही नको सांगू बापू. सॉरी म्हणतो भाऊ तुले. पप्या भाऊ सॉरी. ए पोट्टे हो, जाऊ नका. थांबा, आपल्याला गेले शाळेत धाडायचं आहे. नाही जी काका, ते तुमचं पोरगं ते तुम्हीच पाच बसा. आम्हाला नका टाकू या साऱ्या लपड्यात. पोट्ट्या पप्या, थांब शाळेत जा. आता नाही सापडत जी बाबा तुमच्या हातात.